झी 24 तास एक पाऊल पुढे। आता पाहूया बॉलिवूडच्या काही हॅपनिंग न्यूज आमच्या स्पॉट 5 ह्या सेगमेंट मधून। ऐश्वर्या राय बच्चन आता हळूहळू आपल्या नावावर अनेक फिल्म्स घ्यायला सज्ज झाली आहे। आता बातमी आहे ती यशराज बॅनरच्या आगामी सिनेमाची। म्हणे आदित्य चोप्रानं आपल्या आगामी रोमॅन्टिक सिनेमासाठी ऐश्वर्याला विचारणा केली आहे। या सिनेमात ऐश्वर्यासोबत रणबीर कपूर काम करणार आहे। अर्थातच अजून ऐश्वर्यानं या सिनेमाला होकार दिलेला नाहीये। देखते हैं आगे आगे होता है क्या। सध्या सलमान खूपच चिंतेत आहे। आता तुम्ही म्हणाल पुन्हा त्याला जॉचं दुखणं सुरू झालं की काय, पण तसं काहीही नाहीये। सलमान चिंतेत आहे तो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे। सलमानला या शेतकऱ्यांचा प्रश्न कायमचा मिटवायचा आहे। पाणी नसल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उपस्थित झालाय। त्यांना मदत म्हणून सलमाननं आपल्या बीइंग ह्युमन या चॅरिटीतर्फे पाण्याचे टँकर्सही पाठवलेत। आणि आता तर सलमान म्हणे सरकारशी या बाबतीत चर्चा करतोय। मान गए सलमान भाई। अभिनेता अक्षय कुमार निर्मित पहिला वैला मराठी सिनेमा चांगला चर्चेत आहे, कारण या सिनेमाचं शूटिंग सध्या लंडन मध्ये सुरू आहे। आणि विशेष म्हणजे 3 मेलाच ह्या शूटिंगचा शुभारंभ झाला। म्हणजे एक प्रकारे दादासाहेब फाळके यांना ट्रिब्यूट दिल्यासारखंच झालं। अंतर असे या सिनेमाचं नाव असून तनिषा या सिनेमाच्या माध्यमातून मराठीत पदार्पण करते। सुमित राघवन, वंदना गुप्ते, भारती आचरेकर, अपेक्षा दांडेकर, मानसी साळवी यांच्याही प्रमुख भूमिका या सिनेमात आहेत। धूम सिनेमाला मिळालेल्या यशामुळे आता धूम 2 नंतर धूम 3 ची निर्मिती होते। मात्र आता ह्यापुढे धूम सिनेमाचा सिक्वल होणार नसल्याचं उघड झालंय। आणि ह्याला कारणीभूत आहे तो आमिर खान। धूम 3 सिनेमात आमिरनं निगेटिव्ह भूमिका साकारली आहे। त्यामुळे आपल्या भूमिकेचं कंपॅरिझन होऊ नये असं आमिरला वाटतंय। आणि त्यामुळेच आमिरनं आदित्य चोप्रा सोबत करारच केला होता की ह्यापुढे धूमचा सिक्वल येणार नाही। आणि बोलल्याप्रमाणे आदित्यही हा करार पाळतोय। ऍक्शन हिरो विद्युत जमवाल कमांडो सिनेमाच्या ऍक्शन नंतर सगळीकडे चर्चेत आहे। मात्र त्याच्या ऍक्शन साठी त्याची ही कसरत अगदी लहानपणापासून सुरू आहे। हो, तुम्ही ऐकतात ते अगदी बरोबर आहे, कारण विद्युत हा लहानपणापासूनच निंजा टर्टलचा फॅन आहे। आणि म्हणूनच नुकतंच निंजा टर्टल युथचं लॉन्च करण्यासाठी जेव्हा त्याला विचारणा झाली तेव्हा तो एका पायावर तयार झाला। 3 साल की उम्र में कलरीपयट्ट जो हिंदुस्तानी मार्शल आर्ट शुरू की थी, तो पहला टॉय तो मेरे ख्याल से तलवार थी और वो लोहे की थी, हकीकत की थी। मैं उनसे खेलना शुरू किया था तो मुझे उस दौरान लगता था कि ये टॉयज़ हैं। बाद में जब काफ़ी बड़ा हुआ तो पता लगा ये हकीकत के औजार थे, वेपन्स थे। बट जी हाँ, उनसे खेलते खेलते टॉय से खेलने का थोड़ा शौक कम हो गया था। फिर निंजा टर्टल से इंट्रोडक्शन हुई और मेरी मासी जो यूएस में रहती थी वो मेरा पहला टर्टल लाई थी। उसके साथ वो VCDs लेके आई, VCR उस टाइम होता था, और वीडियो कैसेट्स में मैंने इनको देखा और मुझे लगा कि मुझे इस तरह का मार्शल आर्टिस्ट बनना है। झी 24 तास एक पाऊल पुढे।